नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 9. पाखाडीच्या वस्तीत येताच 8-10 झोपड्यांचे ठिपके त्यांच्या नजरेत आले. कातरवेळच्या अंधारात सगळ्या झोपड्या बुडाल्या होत्या. छपराचे बुडखे तेवढे दिसत होते. पण त्याही अंधारात अंत्यानं आणि झिपऱ्यानं बेनवाला बरोबर ओळखलं. बेनवाला बघून ते दोघेही कुत्र्यासारखे धावले. अभि साले को अच्छी तरह से घुमाएंगे असं म्हणत ते बेनवाच्या अंगावर चालून आले. शेपू टावळून अंग चोरणाऱ्या कुत्र्यासारखा बेनवा लुकाच्या अंगानं उभा राहिला. त्याच्या अंगावर लुकाचा हात होता. तो त्याला मोठा आधार वाटत होता. तरीही त्याच्या छातीतले ठोके त्याच्या तंग गंजी फ्रॉकवर ठप ठप आदळत होते. ए साले चल पिजाट. लुका डोळ्यांची बुबुळं गरगर वाटारून गुरगुरला. लुका तू बीच में मत आना, ये देख असं म्हणत अंत्यानं आपलं कपाळ पुढे केलं. त्यावर खोक पडली होती. वर जुन्या वेखंडाचा लेप तडतडीत सुकला होता. साले ने बाटली मारकर मेरा शिर तोड़ दिया, ये देख. अंत्या जागच्या जागी चावताळला. अरे जो कुछ नशे में होता है वो भूलने की बात है, समझा गया. लुका गरजला आणि त्या आवाजानं अंत्या आणि झिपरे टरकल्यासारखे झाले. जा रे बेनवा जा, छाती से छाती मिलाओ, दोस्तों के बीच में झगड़ा नहीं मांगता. लुकानं हुकूम सोडला. बेनवा पुढे झाला. त्याने अंत्याच्या पायालाच हात लावला. हात पसरून दोघांनी आलिंगन दिलं. झिपऱ्यालाही तशीच मिठी मारली. तेवढ्या एका मिठीनं सर्वांचा राग चेपला गेला होता. लुकाही सराईतपणे झालं गेलं सगळं विसरून गेला. तू कैसा है रे लुका? अबे चलता है. क्या रे, अभी तक तू कल्याण में है क्या? झिपऱ्यानं चौकशी केली. अरे और किधर जाएगा, लेकिन तुम्हारा बुढ़ा किधर मर गया? वो क्या बैठा है ना उधर. चलो उसके साथ मेरा काम है. क्या इतना जोश मेरे, एकदम बुढ़े के पास. बोलता बोलता ते झिपऱ्या अंत्याच्या झोपडीपाशी आले. झिपऱ्याचा म्हातारा बाप बाहेर झोपडीला टेकून बसला होता. कानावरची विडी उचलून पेटवत होता. डोळे किलकिले करून त्याने हाताचा तळवा भुवयांवर धरला आणि अंदाज घेतला. साला सचमुच में बुढ़ा हो गया ये. कौन रे? कौन रे? अबे बुड्ढे, लुका को भी भूल गया क्या? मोठ्यानं हसत म्हातारा ओरडला. अरे लुका, लुका तू कवा आला लुका. आणि बस बस असं म्हणत म्हाताऱ्यानं हातानं जमीन झाडली. आय 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 आय. कमरेच्या वेदना दाबत लुका पॉलिशच्या पेटीवर बसला. दुसऱ्या पेटीवर बेनवा बसला. अंत्या आणि झिपऱ्या शेजारी माकडासारखे बसले. तेवढ्यात पदराचं गाठोडं सांभाळत अंमली आली. तिच्याकडे बघत लुका आश्चर्यानं ओरडला. अरे 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 बाप रे बाप, ये कौन है रे? साली इतनी बड़ी हो गई क्या ये? आजा आजा इधर आजा. ती लाजली पण लुकानं जबरदस्तीनं तिला ओढली आणि कुशीत घेऊन कुरवाळली. तेवढ्यात पदराचं गाठोडं सुटलं. सडके कांदे बटाटे खाली ओघळले. अरे ये माल कहाँ से लाया? अरे मार्केट में जाती ना रोज, कचरा पट्टीतनं माल निवडून आणती ती. कसली आणती? बाकीची पोरं ह्यो इतना माल लाती, ही पोरगी फुकट दिवसभर कचरा पट्टीत बसून ये एवढंच मोठलं आणती ही. अंत्या कावकाव करत ओरडला. अंमली काही बोलली नाही. काळोखात इकडे तिकडे विखुरलेले कांदे बटाटे वेचून तिने पदराच्या खोलपीत टाकले. झोपडीत गेली. ते कोपऱ्यात ओतले. अरे देवा देवा देवा, दिसभर कचऱ्याच्या ढिगावर राणीवाणी बसून ह्यो इतकाच माल होय. अगं याचे 10 वाटे तरी पडतीन का? हे एकूण 4 आणे तरी येतीन का? आतनं म्हातारी अंमलीवर जळफळली. ए बुड्ढी, पोरीव कशाला कावती ग? लुक्का झोपडीत बघत म्हणाला. कोण आहे रे बाहेर? काय बुड्ढीचं बी डोळं गेलं काय? लुक्काला वळखना झाली. म्हातारी वाकून झोपडी बाहेर आली. डोळ्यावर हाताची झापड धरून किलकिल्या डोळ्यांनी बघत म्हणाली. अरे तू लुका, तू कवा आला? अरे कधीचा येऊन बसलोय.
म्हणलं बुड्डी जेवायला घालील तर पोरीवरच कावत बसली. काय कामाधंद्याची पोर नाही ही. अरे एवढी वाढली तरी मार्केटातनं माल वेचून आणता येईना हिला. बघितलं ना तू तुझ्या डोळ्यांनी. मला सांग, या कांद्या बटाट्याचं 5-10 वाटं तरी पडतील का? हां, माणसानं उद्या वस्तीत इकावं काय आणि खावं काय? हवेत हात उडवत अंगावरली चिरगुटं सांभाळत म्हातारी जळफळाटानं बोलली, बुड्ढे तू इधर रा जरा. तरी म्हातारी जागच्या जागी कुशीकडनं पदराचं टोक ओढत राहिली. पाय पेचून ढुंगण वाकवून ती उभी राहिली. अरे तू इधर तो आना. हा, लुका पुन्हा म्हणताच ती आपले वाकडे पाय आंधळ्या बाईसारखे टाकत पुढं आली आणि लुका समोर उभी राहिली. ही आमली, ही पोर काय कामाधंद्याची नाही म्हणते ना? बिलकुल. असं जोर देऊन म्हणताना कमरेत वाकलेली म्हातारी झटक्यात ताठ झाली आणि शब्द सुटताच पुन्हा वाकली. मग तू पोरीचं लगीन करून दे. कसं लगीन? म्हातारी तोंडावर हात घेऊन हसली आणि म्हणाली, या ढोरगीला गावाय बसलाय पोरगा. म्हणजे मी काय तुझ्यापाशी जेवायला आलो काय फक्त? मग काय म्हणतो बाबा? पोरगा आणलाय मी आमलीसाठी. कोणचा? हा काय बेंचो तिथं बसलाय. असं म्हणत लुकानं खुशीनं बेनवाच्या पाठीत धपाटा घातला. त्यासरशी बेनवाचा पुढं तोल गेला. तो सावरण्यासाठी त्यांनी जमिनीला हात टेकले. त्या धक्क्यामुळे तेल चोपडून रचलेलं केसांचं डिखळ एकदम निखळलं. ते त्यांनी अलगद कंगवा फिरवून पुन्हा बसवलं. कंचा पोरगा? यो चकल्याचा, अम्माचा पोरगा आहे. हाय कसा? हाय कसा असं लुकानं म्हणताच बेनवानं आपली नजर जमिनीवर रोखली. पायाच्या अंगठ्यानं तो जमीन पोखरायला लागला. म्हातारी त्याच्याकडे रोखून बघायला लागली. म्हाताराही बसल्या जागेवरनं त्याला निहाळायला लागला. देख देख साली को देख असं म्हणत लुकानं बेनवाच्या छातीवर एक ठोसा दिला. बेनवा गालातल्या गालात हसला. कसा आहे पोरगा? अरे ये झोपड़े में जन्म लिया इस वास्ते, नहीं तो साला कई फिल्म में दिलीप कुमार बन जाता है. बाल देखना बढ़वे के कैसे एकदम खडे हो गईले. असं म्हणत लुका खो खो करून हसायला लागला. म्हातारा जागच्या जागी चुळबुळला. त्यानं मोठ्या आयटीत मांडी ठोकली आणि म्हणाला, पोरगा करतो काय? फाका मारतो फाका. तुमको क्या करने काय? लुका एकदम वस्कन म्हाताऱ्याच्या अंगावरच गेला. अरे गुस्सा काय को करताय? खाली पोच राहिला मग. म्हातारा पुन्हा सावरून बसला. हे बघ लुका, तू गुस्सा करू नको बाबा, पण जरा खुल्लम खुल्ला बोलती मी. तुझ्या कंपनीत असला तर तुझ्या संगती जाईल कल्याणला पोलीसवाल्याकडं, आणि मग पोर पुन्हा आमच्याकडं. म्हणजे अनाज गोटा आम्ही तरी कुठनं आणायचा? बुड्ढे अभी तो ज़्यादा होशियार बन गई. अरे ऐसा नहीं रे, तू गुस्सा मत करना. गुस्से की बातच नहीं ना बुड्ढे. लुका कल्याण में गया तो क्या बेकार हो गया क्या? असं ओरडत लुका कमरेच्या कळा दाबत एकदम उठून उभा राहिला. अरे ऐसा नाही रे. हे बघ लुका, तुझ्या म्हणण्याबाहेर आपण नाही. इतना तो समजले. बस पोरगा लुका ने लाया है, इसमें सब कुछ आया बस. अरे तू बोलशील ते कल्याणाचंच असणार ना. हे बघ बुड्ढे, परत कल्याणचं नाव काढायचं नाही सांगून ठेवतोय. अरे बाबा, तुझं कल्याण नाही रे बाबा, आमच्या कल्याणाचं, म्हणजे आमच्या बऱ्याचं असं म्हणते मी. असं आहे वय. जा मग गुळाचा खडा आणून टाक आता. अरे देवा, गुळाचा खडा कुठनं आणू रात्रीच्या वक्ताला? च्या मारी, वस्तीत गुळ नाही म्हणते वय बुड्ढे तू. मग भट्टी कशाची लावते, तांदळाची का मोसंबीची? अरे खजूर आहे ना. मग खजूर टाक की हाताव, तोंड गोड कर जावयाचं. म्हातारीनं खजुराच्या 2-2 बिया हातावर टाकल्या. अरे पोरीला म्हणावं पाया तरी पड की दादलेचे. आमले, ए आमले. म्हातारा ओरडला. आमली फाटक्या वस्त्रानिशी बाहेर आली. अगं पाया पड पोराच्या. आमली पुढं आली, बेनवाच्या पाया पडली. तसा बेनवा दचकून उभा राहिला. पाया पडून पोरगी मागं सरकली, खालमानेनं उभी राहिली. बुड्ढे बघ कशी खट आहे पोर. आपल्या दादल्याचे तेवढी पाया पडली आणि माझ्या पाया कोणी बुड्ढे पाडणार आहे का? असं ओरडत लुका खसा खसा हसला.
सगळे हसले. अंमलीसुद्धा शर्मिंदी होऊन गालातल्या गालात हसली आणि तिने लुकाच्या पायाला हात लावला. लुकाला कल्याणच्या गाडीत बसवून बेनवा परत आला तेव्हा अम्मा एकटीच झोपडीत बसली होती. चुलीतली गरम राख काखेत मारून काखेतले केस काढत होती. काही न बोलता बेनवा झोपडीच्या बाहेर बसून राहिला, पण त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. ते उसळ्या मारत होतं. डोक्यात खूपशी कारंजी फुटल्यासारखं वाटत होतं. जागच्या जागी उठून उड्या माराव्यात अशी त्याला इच्छा होत होती, कारण समोर अंमली दिसत होती. तेवढ्यात दुरून त्याला रघुमामा येताना दिसला. वुलनची तपकिरी पॅन्ट त्यांनी घोट्यावर 4 बोटं दुमडून घातली होती. अंगात चट्टेरी पट्टेरी शर्ट होता. गळ्याभोवती लाल भडक हातरुमाल. तोंडातली लाल पिंक जखमेतल्या रक्तासारखी ओठांवर वाळत होती. तिरकी मान करून मुठीतली सिगरेट तो खोल झुरके घेऊन ओढत होता. बेनवाला बघताच त्यानं लांबूनच जीभ दुमडून शिट्टी फुंकली, हात वर केला. आज काम नाही रे. बेनवानं त्याच्या गळ्यातल्या लाल रुमालाकडे टक लावून बघितलं. आपल्या लग्नाच्या वेळी गळ्याला बांधायला असाच एखादा जगपक रुमाल घ्यायला हवा असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. नहीं रे, आज साला जल्दी निकला. पैसे के वास्ते साला काम भी कितना करेंगा ना. रघुरामानं गळ्याचा रुमाल सारखा केला आणि म्हणाला, अब भी साला 50 बाटली वाड़ी बंदर पहुँचा के आया मैं. ये साले पुलिस वाले आँख खोल खोल के देखते थे. मैं क्या साला डरता क्या उनको. असा विचारत त्याने फुटपाथवरच मांडी ठोकली. त्याच्या या कर्तबगारीचा अचंबा करत बेनवा त्याच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात आगगाडीच्या इंजिनासारखी रघुरामानं शिट्टी मारली आणि ओरडला, अबे नागो, आओ ना साले, किधर जाता तू. विजारीच्या खिशात हात सारून आणि बावळे छातीला चिकटून हू 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 करत नागो आला. बैठ रे नाग्या, नंबर घेलेंगे चलो. तिघेही काहीतरी ऐकण्यासाठी कान टवकारावे तशा रीतीनं समोर रस्त्यावर बघत राहिले. 5 मिनिटं तशीच गेली. तब्बल तास गेल्यासारखं त्यांना वाटलं, पण एकही मोटार गेली नाही. तेवढ्यात एक मोटारची घरघर कानावर आली. 3 नागू म्हणाला. 0 0 रघुरामा ओरडला. 5 बेनव्या पुटपुटला. मोटार भरकन निघून गेली. पाठमोऱ्या मोटारीकडे त्यांनी डोळे फाडून बघितलं. 5787 नंबर होता. 7 सबका तकदीर ब्याकार. पुन्हा मोटारची वाट बघत बसले. नागू उकिडवा बसला होता. मधून डर्र डर्र असे ढेकर देत होता. कानांवरनं पुन्हा पुन्हा रुमाल आवळून घेत होता. तोंडातून हुडहुडी सोडत होता. सुटलेला थंड वारा त्याला सोसतच नव्हता. बसल्या बसल्या इकडे तिकडे बघत तो ओरडला, अरे चमन्या, जरा इधर अरे बेटा. चमन्या बादशाला मांडीवर घेऊन त्याला ऊब देत होता. त्याच्या सुकलेल्या उघड्या अंगावर पाठीवरल्या रेगांसारखे चरे पडले होते. चड्डीच्या पायाची बोंद्र बादशाच्या पिसाऱ्याप्रमाणे लोंबत होती. नाकातून ओठापर्यंत येणारी शेंबडाची सफेद रेग अधूनमधून भुरकन वर ओढत तो बादशाचा पिसारा गोंजारत होता. अरे चमन्या बडव्या, सुनता नाही क्या. नागूचा आवाज पुन्हा कडाडला. आई आई. बेनवानं कान टवकारले. 3 0 5. मोटार भुरकन जाताच त्यांनी मागे वळून बघितलं. 6 8 8 3. थंडीनं सांधे धरल्यासारखे झाले होते, तरी आनंदाच्या भरात नागू 4 विती वर उडाला आणि त्यानं हो हो म्हणत टाळ्या पिटल्या. बेनवानं आणि रघुरामानं दिलेल्या 2 आणेल्या त्याने हातात घोळवल्या. अरे चमन्या. काय रे. चमन्या बसल्या जागेवरून नाक फेंदारून ओरडला. अबे इधर आना साले. बादशाला काखेत मारून चमन्या आला. चमने, जरा गवत काढवा आण बाबा. जा जाळ करू जरा. मी नाही. गपे गप. पण रघुरामा एकदम त्याच्या अंगावर काढाडला. तो बाऱ्या बोला न गवत आणा, नाही तर बादशाची पिसं काढून आग करल मी इथं. या समजे. हे ऐकून घाबऱ्या घोबऱ्या नजरेनं चमन्या रघुरामाकडे बघत राहिला. अरे जा बोला ना, सुनता नाही घ्या तू. रघुरामा पुन्हा वसकन त्याच्या अंगावर गेला. त्यासरशी चमन्या तिथनं हल्ला. रस्त्यावरचा केरकचरा जमा करायला लागला. गवताच्या काड्या, कागदाचे कपडे जमा करायला लागला. अर्ध्या तासात त्याने एवढा ढीग जमवला आणि रघुरामाच्या पुढ्यात आणून आपटला. रघुरामानं काडी लावली, जाळ पेटवला. त्या जाळावर हात शेकत तिघेजण मोटारची वाट बघत बसले. बाजूला चमन्या बसला.
तेवढ्यात घोड्याच्या टापांचा टाप टाप आवाज कानावर आला. तसा चमण्याला लोटत नागू म्हणाला, अबे साले जा पळ, टांग्यातलं गवत आण जा. चमण्या बादशहाला सोडून टांग्याकडे धावला. टांग्याची पाठ वळताच टांग्याच्या मागे लागला. टांग्या मागल्या झोळीतला कडबा ओरबडायला लागला. तेवढ्यात कुठून तरी एकदम ओरडलं, अरे पीछे चाबूक आहे रे. आणि त्याच क्षणी टांग्यावाल्यानं फटकारलेला चाबूक सपकन चमण्याच्या पाठीवर ओरखडा काढून गेला. टांगा झपकन पुढे गेला. कवेत घेतलेलं गवत रस्त्यावर टाकून चमण्यात तळमळून आपली पाठ चाचपायला लागला. त्या थंडीत पाठीवर बसलेला चाबूक, पाठीवर निश्चित कुठे बसलाय चाबूक हे त्याला कळेना. पण कळ अनावर होऊन तो सगळी पाठ चाचपत जागच्या जागी कळवळून उभा राहिला. हे तिघे खदा खदा हसत राहिले. अबे पहिला गवत तर लाव. नागू म्हणाला. आपण पाठ चाचपत उभं राहण्यात चूक केली असं वाटून चमण्यानं झटपट गवत उचललं, धावत आला. विजत आलेला जाळ पुन्हा पेटला. भरभर मोटारी आल्या, भर वेगात गेल्या. त्या जाता जाता त्यावरचे नंबर टिपले गेले. आकडा लागेल तसे पैसे हातोहात वळते झाले. गोळाबेरीज झाली तेव्हा बेनवाची कनवट घट्ट झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. नागू कसाबसा निसटला, पण रघुरामाचे 3-3.5 रुपये उडाले होते, त्यामुळे त्यालाही आवर्त घ्यायला लागलं. पण रघुरामाच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत हे बेनवानं आणि नागूनं पाहिलं होतं. त्यातून चहा पाणी कटवावं असा त्यांचा विचार. बस आभी बंद, रघुरामा मांडी बदलत म्हणाला. क्या बंद क्या? अरे बंद याने बंद. अरे कम से कम 3 मोटर ध्याने तो दे. हा अभी कुछ नाही. वो देख आई. तिघंही टक लावून मोटरकडे बघत राहिले. तेवढ्यात अम्मा जवळ येऊन उभी राहिली, पण तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं. अम्माची चर्या थकली होती, वैतागली होती. क्षण 2 क्षण कमरेवर हात ठेवून ती तशीच उभी राहिली. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही, प्रत्येकजण नंबर बघण्यात गर्क आहे हे पाहून ती चिडली. दात ओठ खात खाडकन तिने बेनवाच्या पाठीतच लाथ मारली. हात भाडवे, तुला कसली लाज आहे का रे? असं म्हणत ती कवा कवा ओरडत राहिली. पाठीत लाथ बसताच उकिडवा बसलेला बेनवा तोल जाऊन पुढं पाडला. झटक्यानं हात टेकून त्याने तोल सावरला. मातीचे हात चड्डीला पुसून तो उभा राहिला. अगं पण झालं काय तुला वारडायला? बेनवा नाकावर मनगट ओढत उसळला. काय मनाला पण वाटत नाही का? शेणखा रस्त्यावरचं रेडा झाला तरी जुवा खेळत बसला. ना काम ना धंदा, खायला भार. अरे करील अम्मा, करील तो काम, करील धंदा. नागू तिला समजवायला लागला. करीन कवा करीन? साधी ठरवून बसलाय. दुसऱ्याची पोर आणायची, मग तिचं पोट कोणी जाळायचं? हवेत तरा हात उडवत ती पुन्हा वाकली आणि स्वतःशी भ्रमिष्ठासारखी काहीतरी बडबडत झोपडीत जाऊन बसली. चुलीच्या पुढ्यात बसून रागारागानं राग खरवडायला लागली. क्यों रे बेनवा, साला पत्ता भी नहीं हमको, कब है शादी? बेनवा काही बोलला नाही. त्या आमलीशी शादी करणार खरे का नाही? तरीही बेनवा गप्प. कोण आहे रे आमली? अरे झिपरेची बहीण. साला. क्यों? बेनवा एकदम फुतकारला. नहीं कुछ नहीं, हमको मुर्गी खिलाना पड़ेगा. बोल. अरे जरूर खिलाएंगा. कभी कल आ जाओ. ठरलं उद्या दुपारला. नागूनं जेवण पक्क करून घेतलं. आत्ता घरी परतल्यावर पोटात काही पडेल का नाही याची नागूला भ्रांत होती. रघुरामाच्या खिशाकडे हावरटपणे बघत तो विवंचना करत होता. रघुरामाला काट्यावर काढून काही लग्गा साधता येतोय का हे त्याला बघायचं होतं. आधी मांद्या खरवडत त्यांनी मोठी जांभई दिली. मग म्हणाला, साला धंदा करावा ना तर रघुरामासारखा. घेऊ रे बाबा. नाही म्हणजे एवढी पोलिसाची नजर चुकवायची, बाटल्या ऐकायच्या, म्हणजे काय चहा प्यायचं काम आहे वे? मग साला केवढी जिम्मेदारी. तुला म्हणून जमतं रे बाबा, आमची कामं नाही ती कसं. असं म्हणताच रघुरामाच्या अंगावर मुठभर मांस चढलं. अरे एवढी कमाई करतो लेकिन साला कभी सिंगल चाय नहीं दिया. साला पी ना चहा, कोण मैं नाही म्हणतोय का तुला? तर चलो अभी क्या अभी पिएंगा. समोरच्या फुटपाथवर बसलेला अब्दुल्ला गिरायकाची वाट बघत होता. वस्तीतल्या लोकांचं लक्ष वेधावं म्हणून आतडी पिळवटून खोकत होता. उकळत्या कढईत मधून पाण्याचा भपकारा मारून तेलाचा खळखळ आवाज काढत होता. तळून ठेवलेले कबाब पुन्हा कढईत सोडून गरम करत होता. लोखंडी सळईत काळजाचे तुकडे खुपसून ते निखाऱ्यावर भाजत होता.
मधून मधून चटणीचं लाल पाणी घोटत होता. घोटता घोटता खोकत होता. सपकन रस्त्यावर थुंकी फेकत होता. हे तिघे जवळ आलेले बघताच त्यानं पेटती विडी जमिनीवर घासली, कानावर चढवून ठेवली. चलो बोलो भाई बोलो, असं म्हणत त्यानं तेलात डोंबणारे सारे कबाब झाऱ्यावर काढून तयार ठेवले. पलीकडच्या नळावर काळोखात बायका अंग धुत होत्या, बादल्या भरत होत्या. कपड्यांवर साबणाची वडी खरवडत होत्या. त्यांना पाहत नागू अब्दुल्लाच्या पुढ्यात बसला. शेगडीभोवती हात धरून बेनवा आणि रघुरामा बसले. जीभ भाजत भाजत कबाब खायला लागले. एखादा गरम तुकडा तोंडात पडता जीभ पोळली म्हणजे मग तोंड वर करून तोंडात तुकडा घोळवायला लागले. ते तिघं समाधानानं खातायत हे बघून अब्दुल्लानं कानावरचं विडीचं थोटूक पुन्हा हातात घेतलं. बराच वेळ ते हातात घोळवलं आणि न पेटवता नुसतं तोंडात ठेवून चाळवलं. क्यों रे बेटा, ये रस्ते का काम शुरू होने वाला क्या? अब्दुल्लाच्या ह्या प्रश्नाला उत्तर कोणी दिलं नाही. उत्तर द्यावं असं कोणाला वाटलंही नाही. रस्त्याची दुरुस्ती निघाली तर वस्ती हालेल आणि आपला धंदा बसेल ही अब्दुल्लाची विवंचना. सळीत अडकलेले मांसाचे तुकडे निखाऱ्यावर हुलपत होते. त्यातून तोंडात पाणी आणणारा खरपूस वास निसटत होता. तो वास घेत आणि त्या तुकड्यांकडे लाळ घोटून बघत ते बशीतले कबाब पुरवून पुरवून खात होते. चमण्या अद्याप पाठ चाचपत होता. शेंबडाची रेग वर ओढत पाठीमागे उभा होता, पण त्याच्याकडे लक्ष कोणाचंच नव्हतं. समोरच्या फुटपाथवर आम्मा बसली होती. घासलेटच्या दिव्याच्या धुरकट प्रकाशात ती तांदूळ निवडत होती. निवडता निवडता तांदळातले खडे पटापटा तोंडात टाकत होती. बेनवाला वाटलं 2 कबाब न्यावेत, आम्हाला द्यावेत. बिचारी तांदळातले खडे खातीये. पण आम्हासाठी शेवटचा कबाब राखून ठेवायचा विचार पक्का होण्याआधी त्याच्या बशीतला शेवटचा कबाब नागूनं पटकन आपल्या तोंडात टाकला आणि मानेवर गुद्दा मारून बेनवा तो कबाब बाहेर काढेल या भीतीनं गटकन गिळूनही टाकला. तो गरम कबाब गिळता गिळता त्याच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं. बशा खाली ठेवून तिघही उभे राहिले. रघुरामानं पैसे टाकले. तेवढ्यात वॉक वॉक असा ओकल्याचा आवाज आला. अम्मा गटाराच्या कडेला बसून हापके देत ओकत होती. ओकता ओकता गळा धरत होती. हे बघून बेनवा वेगानं धावत आला. काय झालं काय अम्मा तुला, काय झालं असं विचारत त्याने तिची कानशिलं दोन्ही हातांनी गच्च आवळली. अरे सोड की सोड असं म्हणत तिने त्याचे हात बाजूला केले. अगं पित्त चढलं असेल. अम्मा काही बोलली नाही. पोटात कड आल्यामुळे तिचा चेहरा गोरामोरा झाला. सारं कपाळ घामानं थपथपलं. नाका डोळ्यातनं पाणी आलं. आता बरं वाटतंय का अम्मा? वय रे बाबा वय असं म्हणत ती पुन्हा झोपडीत गेली. कोपऱ्यातल्या वाकळीवर आडवी झाली. कपाळावर मनगट टेकून तशीच पडून राहिली आणि स्निग्ध नजरेनं छपरातून आकाशाकडे पाहत राहिली. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10 उद्या. तोपर्यंत नमस्कार.